मी आज इथे वनभोजन करणार आहोत. चिकन आहे ना? चिकन आहे, चिकन विथ ग्रेव्ही तरी मार्गे. लॉलीपॉप तुम्ही ताव मारलेला आहे, दात नसतात. म्हणजे आता आम्ही निघत आहोत. वाजले दुपारचे साधारण 1:30 वाजता आपण निघत आहोत. आम्ही जात आहोत दांडी बीच वरती. मंडळी आम्ही निघत आहोत दांडी बीचला. माझे पप्पा आम्ही सर्व जात आहोत. पण नक्की विजिट करा दांडी बीचला. बीचवर जायचं म्हणून सांगा. दांडी बीच हा बोईसर पासून साधारण 25 किलोमीटर अंतरावर आहे. येथे स्वतःच्या वाहनाने किंवा स्थानिक वाहतुकीने सहज पोहोचता येते. बीचकडे जाणारा रस्ता हिरवळीने वेढलेला असल्यामुळे प्रवासही खूप सुंदर वाटतो. आज आपण पालघर जिल्ह्यातील एक सुंदर आणि शांत समुद्रकिनारा दांडी बीच बोईसर या ठिकाणी पाहायला आलो आहोत. जर तुम्हाला गर्दीपासून दूर निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा इथेच थांबे. हा इथेच इथून जाऊया सर. हा चालेल. लांब पडेल परत. फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहोत दांडी बीच वरती. दगड नको मग. हे ते कुठे बसले? बसले तिथे, जागा हंजाप केले त्यांनी. तू घे ना, बघूया चला चला इथपर्यंत पाणी येतं माहिती. जाऊया तिकडे बीच यायलाच जायचं. तिकडे एक असा कट्टाडा, चांगला कट्टाडा आहे इकडे. कुठे होता तो? हा इथेच आहे तो. तिथे बसते. चला पुढे, नाही तर जो दुसरा उठणार नाही कोण. तुझा आहे? पकडते राहू दे सर. गेले हटले जागा झाली. कुत्र्याला बघ मागे. ऐकतच नाही ते कुत्रे. ते स्वतः पुढे समुद्राची इथे ठीक आहे, इथे नको पाठी. त्यांना वाटतंय आपण खायला आणलंय. लगेच तो याला बघा. पाहू शकता तोच आहे चौतरा. इथे आम्ही मागे एकदा थांबलो होतो. सागर सोबत होता माझ्या, संपूर्ण फॅमिली सोबत. माझे साडू सुद्धा आहेत. साडूचा मुलगा आहे आणि मिसेस माझी मुलगी सुद्धा आहे. कुत्रे मागे लागलेले आहेत आमच्या, कारण ते हेच येत असतात कुत्रे मागे. इकडे भरपूर कुत्रे आहेत. नाही ना येणार ते. एक यायला बघणार. एक जण ऊन पडतं. ऊन आहे. बसा तात्पुरता बसा. लगेच जेवायला नको, थोडा टाइम काढा खाली. तर मंडळी फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत दांडी बीच वरती. तुम्ही पाहू शकता इथे येथील शांत वातावरण, थंड समुद्री वारा आणि सुंदर सूर्यास्त मनाला भुरळ घालतात. हा बीच इतर लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांच्या तुलनेत कमी गर्दीचा असल्यामुळे शांतपणे वेळ घालवण्यासाठी उत्तम आहे. पाहू शकता आम्ही फॅमिली सोबत आलेलो आहोत. फॅमिली सोबत आम्ही आज इथे वनभोजन करणार आहोत. त्यासोबतच
आम्ही ते एन्जॉय एक संपूर्ण 3 तास ते काढणार आहोत. 3 तास जवळपास ते आम्ही थांबणार आहोत. त्यानंतर मग आम्ही संध्याकाळी साधारण 5-6 वाजेपर्यंत इथून निघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता दांडी बीचला आम्ही पोहोचलेलो आहे. तर तुम्ही पण नक्की व्हिजिट करा आणि दांडी बीच कसा आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि दांडी बीच हा खूपच चांगला आहे. आमच्या घरापासून 7 ते 10 मिनिटं अंतराला आहे. त्यामुळे तुम्ही पण नक्की व्हिजिट करा. थँक्यू. तर मंडळी आम्ही काय नाही जेवणासाठी सगळं सामान आणलेलं आहे. तर मंडळी आम्ही घरातूनच जेवण बनवून आणलेलं आहे. तुम्ही पाहू शकता इथे ते इकडे लॉलीपॉप्स आहेत. घरातून सर्व बनवून आणलेलं आहे साहित्य. काय ह्याला तर काय हे चिकन आहे ना? चिकन आहे, चिकन चिकन आहे आणि तिकडे लॉलीपॉप लॉलीपॉप. हे बघा छान असं चिकन आहे विथ ग्रेव्ही तरी मार्गे. पुढे आहे ना ती जी पोरं बसलेत ना ते तिकडे पुढे पलीकडे पण एक आहे. नाही तुटलाय ते मूच. हे बोलू मारलेली कशाला एवढं पाणी भेटलं ना एक ग्लास. बर्फाचं आणायचं ना, मग थंड याच्यात राहिलं असतं. पण काय नाही, आम्ही नवीन वर्षाचं स्वागत करतो. मेरी क्रिसमस. हे बघ तो बोलला ना ते मुद्दाम करणार. बघितलंस आस्वाद घेत आहे, जास्त हा घेत आहे. हा बोला. जरा आटोक्या बाहेर घेत आहे आस्वाद. हा बोला. हा आम्ही ते सहकुटुंब सहपरिवार इथे वनभोजनासाठी इथे आलेलो आहोत मुंबाट बीचवर. आणि त्या भोजनाचा आम्ही आस्वाद घेत आहे. टमाटा, काकडी, लिंबू, थम्सअप सुद्धा आहे बघा. थम्सअप आणि हे इकडे खाल्ले इकडे लॉलीपॉप संपत आहे. आम्हाला खूप ठेवत नाही. एन्जॉय. त्यातच फुल मजा असते. बात सोडून ती लॉलीपॉपवर त्यांनी ताव मारलेला आहे दात नसतानाही. अरे देवा नको खाऊ. तिखट खाते, तिला तिखट लागते तरी ती स्प्राईट पिऊन पिऊन पण ताव मारायचं सोडत नाही. ते फडच्या उडवते कोंडीचा. असं बोलतात. कोंडीचा फडच्या उडवत आहे. बरोबर आहे. तरी जमा होती तिकडे पीस खाल्ल्यानंतर. काहीच बघू शकता आमचं तो निम्म जेवण संपलेलं आहे. आणि आता आमचं चालू आहे चिकन आणि चपाती. तंदुरी राईस संपलेला आहे. तंदुरीचं पेट पण झालं. मित्रांनो हा जो आनंद आहे ना तो कुठेच भेटणार नाही. पूर्ण जगात तुम्ही कुठे सापडलात तरी तुम्हाला कुठे हा आनंद भेटणार नाही. फॅमिली सोबत तुम्ही मस्तपैकी एन्जॉयमेंट करताय तेही थंडीच्या दिवसात. असं आम्ही जेवण वनभोजन सुद्धा केलेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला भरपूर आनंद झालेला आहे इथे आल्यावर. आणि तुम्हाला मी समुद्र सुद्धा दाखवतो. आम्ही थोड्या वेळात आता समुद्रावरती जाणार आहोत. तर पाहू. ही जमीन पुरी हिच्या नावावर होती पण तिची आत्मा इथे भटकत आहे. पण ती कोणाला त्रास देत नाही. फक्त खायला येते. ही पण ही दुसरी आहे. ही दुसरी तिची बहीण आहे. तिचा पण आत्मा भटकत आहे. हे थांब, हे व्हिडिओ चालू आहे. काढणार आहे चांगला येस येस गुड गुड एन्जॉय फुल एन्जॉय. गोरे अक्षरशः नाक चमकत याचे तोंड वरती स्किन वरती स्किन किती चमकते. अरे बाबा ते नॅचरल आहे. नॅचरल इथे आल्यानंतर माझा ग्लो अजून वाढलेला आहे. कारण या आनंदाच्या सानिध्यामध्ये मी आज खात आहे टोमॅटो, कांदा, मुळा. हे बघा लॉलीपॉप आहे छान छान. बघा हे छान लॉलीपॉप खात आहे. वा 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 स्वर्गसुख म्हणतात ते हेच. वा मी बोलतो प्रत्येकाने वर्षातनं एकदा तरी मुंबाट या ठिकाणी येऊन आपल्या डोक्याचा माइंड डायव्हर्ट करून घ्यावं. माइंड शार्प करावा. माणूस एकदा तरी 2 दिवसासाठी इकडे आल्यानंतर माणसाचा माइंड आहे ना शार्प होणार.
माणूस रिलॅक्स होणार. या मुंबईच्या धगधगीच्या जीवनामध्ये जो त्रास असतो आपल्याला, आपण जी नोकरी करतो त्याच्यातून फक्त घर आणि नोकरी, पण याच्यातून जरा वेगळेपणा पाहिजे असेल आपल्याला, जर आनंद पाहिजे असेल, स्वतःच्या जीवनासाठी आपल्याला जगायचं असेल तर उनपाटी ते या. तुम्ही इकडचा आनंद बघा, खायचं पियाचं बघा, खूप मजा आहे. मी माझ्या कामातून थकलेलो होतो महिनाभर, थोडा रिलॅक्ससाठी उनपाट या बीचवर आलेलो आहे, बोईसर या ठिकाणी. मी काळा चौकी लालबागला राहणार आहे, शिवडी विभागात. तिथे गुजराती थाली मिळते 80 रुपयामध्ये, खूप छान मिळते. माणूस तिथे पोटभर जेवू शकतो, पण त्याच्यापेक्षाही आनंद आज मला इथं मिळालेला आहे. आता मंडळी आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता थोड्या वेळातच आम्ही तिकडे जाऊन सुद्धा जवळपास जिथे उरलेलं आहे जेवण ते आम्ही तिकडे जाऊन करणार आहोत. आम्हाला इथेच बसायचं आहे. काय काय करतो नील? म्हणजे आम्ही आता इथे जेवायला बसणार आहोत. हवेच्या ठिकाणी मंडळी आम्ही बसलो आहोत बीचवरती आणि बीचवरती आम्ही जेवण करणार आहोत. ऑलरेडी माझी मिसेस आणि माझी बायकोची बहीण आहे, ती दोघांनी जेवण केलं आहे. आम्ही इकडे बीचवरती जेवण करणार आहोत. एक विशेष आहे आमच्यासाठी. मी दांडी बीचवरती बसलेलो आहोत आणि आमचं जेवण बाकी आहे आमचं अजून. तर ते जेवण झाल्यानंतर आम्ही थोड्या वेळातच साधारण नाही म्हटलं तरी 3-4च्या आसपास निघणार आहोत. तर कसा वाटला तुम्ही सुद्धा इकडे दांडी बीचला आला तर या ठिकाणी या, एन्जॉय करा आणि फॅमिली सगळे या आणि अशा प्रकारे जेवण वनभोजन करा. समुद्र भोजन. दाखवतच नाही, म्हणजे दिसतच नाही. काय आहे? मंडळी आम्ही आता चाललो आहोत समुद्र किनारे. आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि बऱ्यापैकी एन्जॉय केलेलं आहे. आम्ही साधारण वाजले आहेत 4 आणि आता आम्ही निघण्याचं वेळ झालेली आहे. आता साधारण नाही म्हटलं 4:30 वाजले. आम्ही दिवसभर नाहीतरी 3-4 तास इकडे एन्जॉयमेंट केलेली आहे. तर आम्ही आता थोड्या वेळातच निघणार आहोत. तर हा पावसाचा समुद्र किनारा इतका मस्त आहे. आम्ही ऍक्च्युली थांबणार होतो, परंतु आम्हाला आता उशीर होईल, त्यामुळे आम्ही आता थोड्या वेळ निघणार आहोत. तयारीत आहोत. तर साधारण वाजले आहेत 4:30. आता आम्ही निघत आहोत. तर भरपूर एन्जॉयमेंट केले.
सर्व माझ्यासोबत आहेत. त्याचा मुलगा सुद्धा आहे, माझी मुलगी आणि माझी मिसेस. अशा प्रकारे आम्ही भरपूर एन्जॉयमेंट केला. आजचा दिवस भरपूर मजेत केला. तर असं लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. आम्ही हो, फोटो काढा. वर खांद्यावरी वाटतं ना ते आपलं मागे फायरिंग झाली होती ना जम्मू काश्मीरला, ते असंच काहीतरी ना. पुढे बोलला